यानंतरची बातमी आहे पंढरपुरातून व्हीआयपी दर्शनासंदर्भातली। काल पंढरपूरमध्ये व्हीआयपी दर्शनावरून माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांना वेगळी वागणूक तर विद्यमान मंत्री गुलाबराव पाटील यांना वेगळी वागणूक दिल्यानं व्हीआयपी दर्शन बंदीच्या नियमाचे 3:13 वाजल्याचं समोर आलं। पंढरपूरमध्ये विठ्ठल दर्शनासाठी आलेल्या भाजप नेते सुधीर मुनगंटीवारांनी नाराजी व्यक्त केली। सर्वसामान्यांना झटपट दर्शन मिळावं याकरता विठ्ठल मंदिरातील व्हीआयपी दर्शन पूर्णतः बंद करण्यात आलं होतं। याचा फटका भाजपचे माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांना बसला। आपल्यासोबत आलेल्या नातेवाईकांना बाहेर थांबावं लागलं अशी नाराजी मुनगंटीवारांनी बोलून दाखवली। मात्र शिवसेनेचे मंत्री गुलाबराव पाटील लवाजम्यासह मंदिरात दर्शनासाठी दाखल झाले, त्यामुळे मंदिर प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले। माझी पत्नी आम्ही दोघांनी दर्शन घेतलं। आमच्यासोबत जे आमचे इतर मित्र नातेवाईक होते ते थांबले, आम्हाला दर्शन केलं। जिल्हाधिकारी महोदयांनी मला व्यक्तिगत रीतीने वाटतं जेव्हा त्यांना फोन येतो तेव्हा त्यांनी नम्रपणे हे सांगितलं पाहिजे की आता नका येऊ, 2 महिने एवढंच। जसं या अगोदर आम्ही कधीच येत नव्हतो, आता यावेळी त्यांनी म्हटलं की तुम्ही दर्शनाला या म्हणून मी आलो, नाही तर मी तर गर्दीत कधी येत नाही। मी दर्शन घेतलं, पण या ठिकाणी साहजिक आहे नागरिकांना या ठिकाणी दर्शन मिळालंच पाहिजे, पण आम्ही पण लाईनीत उभं राहायला काय हरकत नाहीये। पण शेवटी आपणच मंत्रिपदावर बसवल्यामुळे साहजिक जबाबदाऱ्या जास्त असतात। आता मी सुद्धा 12 तास प्रवास करून आलोय, उद्या आणखी मतदारसंघात जायला 12 तास लागणार आहे। तर शेवटी थोडी इच्छा नसली तरी सुद्धा दर्शन घेण्याकरता आम्हाला विनंती करावी लागते आणि ते प्रशासनालाही मान्य असते। सर्वसामान्य वारकरी भाविकांशी एबीपी माझानं संवाद साधला असता मुख्यमंत्र्यांचा व्हीआयपी बंदीचा निर्णय अत्यंत योग्य असून आषाढी काळात आमदार खासदार मंत्र्यांनी दर्शनाला येऊच नये आणि यायचं असेल तर सर्वसामान्य वारकऱ्यांप्रमाणे रांगेतून दर्शन घ्यावं अशा प्रतिक्रिया भाविकांमधून व्यक्त करण्यात आल्या। 12 महिने हे व्हीआयपी विठ्ठलाचं थेट दर्शन घेत असतात, मात्र आषाढीच्या काळात किमान सर्वसामान्य भाविकांप्रमाणे यांनाही वागणूक देण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे। फक्त आमदार खासदारांनी या गर्दीत यायला पाहिजे का? ना, या गर्दीमध्ये आमदार खासदार यायला नको आहेत का? म्हणजे सर्व काही वारकरी बाहेरून पुरा जगामधून येतात, पुरा कोण्या कोपऱ्यातून चालत येतात, त्याकरता सर्वांना सोयीस्कर दर्शन व्हीआयपी दर्शन झाल्यामुळे आमच्यासारख्या वारकऱ्या लोकांना फार परेशानी होते। मुख्यमंत्र्यांना काय आवाहन कराल? मुख्यमंत्र्यांना हेच आवाहन करू की व्हीआयपी दर्शन सध्या आषाढी वारीमध्ये बंद व्हायला पाहिजे। सर्व काही आपल्या छोट्या मोठ्या वारकऱ्या सर्व काही वारकरी येतात ना, त्या वारकऱ्याला सोयीनं दर्शन व्हायला पाहिजे। व्हीआयपी दर्शन बंद करायला पाहिजे आणि आम्ही महिनाभर चालत आलेलो आहोत। श्रद्धावान वारकऱ्याला दर्शन नेहमी पद्धतीनं द्यायला पाहिजे। ते जर यायचं असेल त्यांना आषाढी वारीला तर ते आमच्या प्रमाणच त्यांनी वारीत रांगेत नाही यावं। सर्वांचा देव आहे, कष्टाळू पायी चालत येतात। व्हीआयपी साठी 2-2 घंटे बंद होतं, त्यामुळे वारकऱ्यांना त्रास होतो। व्हीआयपी दर्शन नको, आमदार असो खासदार असो जिल्हा परिषद सदस्य असो कोणी असो यायचं नाही, त्यांनी या आषाढीमध्ये येऊ नये आणि व्हीआयपी मागू नये। व्हीआयपी लोकांनी पण बारीमध्ये दर्शन घ्यायचं, त्यांनी यायचं असं नाही। तुम्ही म्हणता नाही यायची देवा सगळ्यांचाच आहे, त्यांचाही आहे, पण त्यांनी बारीमध्ये आमच्या सर्वसामान्य लोकांसारखं त्यांनी पण दर्शन बारीमध्ये घ्यायचं। दर्शन रांगेतच घ्यायला पाहिजे। दर्शन रांगेतच घेणार, देव सर्वांसाठी सारखाच आहे। आषाढीत जी आता व्हीआयपी दर्शन बंदी केलेली आहे, ही दर्शन बंदी अजून कडकपणे राबवावी आणि कुठल्याही व्हीआयपींना दर्शनासाठी सोडू नये ही वारकऱ्यांची भूमिका आणि या भूमिकेचं व्हीआयपी दर्शन बंदीचं वारकऱ्यांनी स्वागत केलेलं आहे। कॅमेरामन सचिन जाडेसह सुनील दिवाणी, एबीपी माझा। दरम्यान एका बाजूला एवढा गोंधळ असताना आज पुन्हा एकदा आमदार प्रताप पाटील चिखलीकरांनी पंढरपुरात जाऊन व्हीआयपी दर्शन घेतलं, त्यामुळे व्हीआयपी दर्शन बंदीचे 3:13 वाजल्याचं पाहायला मिळतंय। दरम्यान सध्या मराठवाड्यात पावसानं पाठ फिरवल्यानं दुबार पेरणीची वेळ आली आहे। आता पांडुरंगाच्या चरणी साकडं घालण्यासाठी इथवर आलो असं स्पष्टीकरण प्रताप पाटील चिखलीकरांनी दिलंय। व्हीआयपी दर्शन बंद केलं ही गोष्ट एका दृष्टीने चांगली पण आहे। मी पण रांगेमधनं दर्शन घेतलं, परंतु अपवादात्मक काही परिस्थितीनुसार काही लोकांना व्हीआयपी दर्शन दिलं पाहिजे, परंतु सगळ्यांनाच व्हीआयपी दर्शन दिलं मग या महाराष्ट्रातून देशातून येणारो लाखो भाविक अनेक वेळ उभा राहतो,
आणि ते पांडुरंगाचे भक्त आहेत आणि आम्ही पांडुरंगाचे भक्त आहेत. तर किमान मंदिरात तरी अशा पद्धतीचा भेदभाव होऊ नये असं मत. व्हीआयपी दर्शन घेण्याचा प्रयत्न केल्यास डिझास्टर मॅनेजमेंट ऍक्ट खाली गुन्हे दाखल होणार असल्याचं जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं. आमदार, खासदार, मंत्री यांना प्रोटोकॉलनुसार स्वतः आणि स्वतःसोबत दोघांना घेऊन जाता येईल असं जिल्हाधिकारी म्हणाले. अशी माहिती जिल्हाधिकारी एस कार्तिकेयन यांनी दिलेली आहे. व्हीआयपी दर्शनावरून अनेक गोंधळ चालू आहेत. पहिल्याच दिवशी फज्जा उडवला म्हणून आपण दाखवलं होतं आणि जिल्हाधिकाऱ्यांनी याबाबत अतिशय कठोर भूमिका घेतलेली आहे. आपल्यासोबत जिल्हाधिकारी कार्तिकेयन सर आहेत. सर, आपण जी भूमिका घेतली होती त्याचं वारकऱ्यांनी स्वागत केलेलं आहे. मुख्यमंत्र्यांनी जे आवाहन केलं होतं, वारकरी म्हणतायत आषाढीच्या वेळेला व्हीआयपीनी दर्शन यायची गरज नाही. कशा रीतीनं आपण इम्प्लिमेंटेशन करतो? आम्ही अगोदर सांगितल्याप्रमाणे माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या थेट सूचना आहे. त्या सूचनाप्रमाणे आम्ही व्हीआयपी दर्शन 15 जुलैपासून बंद केलेली आहेत. त्यामुळे काल पण काही पहिला दिवस असल्यामुळे काही गोंधळ झाला. आता आम्ही याच्यामार्फत ABP माझाच्या मार्फत मी सर्वांना आवाहन पण करतो, सर्वांना सूचना पण देतो. आमच्या पंढरपूरमध्ये 15 जुलैपासून व्हीआयपी दर्शन आम्ही पूर्णपणे बंद केलेली आहे. सर, ज्या पद्धतीने कोणी व्हीआयपी दर्शनाचा प्रयत्न केला, घुसखोरीचा प्रयत्न केला तर कुठल्या कायद्यानुसार कारवाई होईल? आम्ही व्हीआयपी दर्शन डिझास्टर मॅनेजमेंटच्या खाली आणि 2010च्या GR खाली आम्ही आणि मंदिर समिती दोघी मिळून बंद केलेली आहेत. म्हणजे मी डिझास्टर मॅनेजमेंट ऍक्ट खाली मी व्हीआयपी दर्शन बंद केलेले आणि 2010च्या GRच्या खाली मंदिर समिती सुद्धा व्हीआयपी दर्शन बंद केलेली आहेत. याच्यामध्ये कोणी प्रयत्न केला तर त्यांच्यावर डिझास्टर मॅनेजमेंटच्या ऍक्ट खाली त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल. सर, आमदार, खासदार, मंत्री जे येत आहेत त्यांच्यासाठी मुख्यमंत्र्यांनी आवाहन केलं होतं. आपण काय आवाहन कराल? आमदार खासदारांना दर्शनाला बंदी नाही, पण त्यांच्यासोबत जे लवाजमा जातोय त्याच्याबाबत काय हे करायचं? आमदार महोदय, खासदार महोदय आणि मंत्री महोदय यांच्या शासनाचा प्रोटोकॉल आहे. त्या प्रोटोकॉल प्रमाणे स्वतः आलं तर त्यांच्यासोबत 2-3 लोकांना आम्ही सोडवण्यात येणार आहे. पण जे लवाजमा घेऊन आले तर काय आहे असं? नाही, आमच्या काल सुद्धा आम्हाला याच्यामध्ये CM ऑफिसतून मेसेज आलाय की ते आमदार महोदय, खासदार महोदय आणि मंत्री महोदय कोणी आलं तर त्यांचा स्टेट प्रोटोकॉल आहे. आम्ही स्टेट प्रोटोकॉल आहेत आणि त्यामुळे आपल्याला त्यांच्यासह 2-3 लोक आपण सोडवण्यात येईल. जास्त लोकांना आम्ही सोडू शकत नाही. सर, आषाढीची जी तयारी, आपण ज्या वाखरी स्पॉटवर उभे आहोत तिथं पूलही खचला होता, पुलाचा भराव खचला होता आणि या इथं जिथं पाणी यायला पाहिजे, इथं पाईप बदलायला पाहिजे ते झालं नव्हतं. रस्त्यावर पूर्ण पाणी होतं काल पहिल्याच पावसात. काय सूचना दिल्या? नाही, आता आमच्या इथे भरपूर काम नॅशनल हायवेच्या मार्फत आम्ही भरपूर काम करून घेतलं होतं. या 2.5 महिना 2 महिन्यामध्ये, मागच्या 1 वर्षामध्ये जितकी काम झालं नव्हतं त्या 2-3 महिन्यामध्ये आम्ही काम करून घेतलं. दरम्यान या व्हीआयपी दर्शनावर ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत आणि काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे पाहूया. त्यांचं हिंदुत्व वेगळ्या प्रकारचं आहे, बरं का. बहुतेक त्यांना वाटलं असेल आमच्या माऊलीनं त्यांच्या पक्षात प्रवेश केलाय. त्यांना असं वाटतं की त्यांच्या पक्षात देव वगैरे सगळे संत प्रवेश करतात, तर त्यांना तो रात्री स्वप्न पडलं असेल की माऊली त्यांच्या पक्षामध्ये प्रवेश करती झालेली आहे. मूर्ख लोक आहेत हे. असं आहे, मी VIP दर्शनाचा फटका काय बसतो. खरं तर एक पंढरपूरच्या ठिकाणी श्रद्धेने जाणाऱ्यांना थोडा त्रास झाला तरी ते सहन करण्याची आवश्यकता आहे. देवाच्या दर्शनाला जातो आपण, तिथे फटका बसला असं मला म्हणता येत नाही.